मित्र हो, या व्हिडिओमध्ये आपण 10th बोर्ड एक्झामिनेशनमध्ये येणारे शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरने म्हणजेच क्रमाने लिहिणार आहोत। म्हणजेच डिक्शनरीमध्ये हे शब्द ज्या क्रमाने दिलेले असतात, ए ने सुरू होणारा शब्द सर्वात अगोदर, बी ने सुरू होणारा शब्द त्यानंतर, सी ने सुरू होणारा शब्द त्यानंतर, डी ने सुरू होणारा शब्द त्यानंतर, अशा क्रमाने शब्द लावणार आहोत। चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात। मित्र हो, नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रो, तुम्हाला क्वेश्चन 1 मध्ये पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर अशा प्रकारची सूचना दिलेली असते आणि 4 शब्द त्या ठिकाणी दिलेले असतात। या ठिकाणी जसे आपण 4 शब्द घेतलेले आहेत, जुलै 2019 या ॲक्टिव्हिटी शीटमधील हे शब्द आहेत। आता हे शब्द आपल्याला क्रमाने ठेवायचे आहेत, म्हणजे लिहायचे आहेत। क्रमाने म्हणजे कसे, जसा डिक्शनरीमध्ये ए ने सुरू होणारा शब्द अगोदर आलेला असतो, त्यानंतर बी ने सुरू होणारा शब्द, त्यानंतर सी ने सुरू होणारा शब्द, असे शब्द आलेले असतात। तसेच आपल्याला क्रमाने ठेवायचे आहेत। या ठिकाणी ए ने सुरू होणारा शब्द आहे अक्रॉस। हा शब्द आपल्याला सर्वात अगोदर घ्यायचा आहे। हा शब्द आपण अगोदर घेऊयात। त्यानंतर बी ने सुरू होणारा शब्द आहे या ठिकाणी बंडल। हा शब्द त्यानंतर आपण घेऊयात आणि त्यानंतर सी ने सुरू होणारा शब्द या ठिकाणी नाही, तर एफ ने सुरू होणारा शब्द आहे डायरेक्ट। मग हा शब्द आता आपण यानंतर ठेवूयात आणि त्यानंतर डायरेक्ट एस ने सुरू होणारा शब्द आलेला आहे। हा शेवटचा शब्द आहे, म्हणून त्यानंतर हा शब्द आपण ठेवूयात। अशा प्रकारे मित्रो, आपण या क्रमाने आलेले शब्द या क्रमाने डिक्शनरीमधील क्रमाप्रमाणे ठेवलेले आहेत। यालाच अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणतात। चला आणखी पुढील शब्द पाहूयात। शॉप, स्पीड, सूट, सुन असे शब्द आहेत। पहा मित्रो, 2 शब्दांच्या जोड्या आपल्याला एका परीक्षेमध्ये येतात। अगोदर ए बी सी या क्रमानुसार आपल्याला शब्द ठेवायचे असतात, परंतु या ठिकाणी पहा सर्वच शब्दांची सुरुवात एकाच लेटरने म्हणजे एसनेच झालेली आहे। तर या जोडीमध्ये दुसरं अक्षर आपल्याला पाहायचं आहे। पहा इथे एच हे दुसरं अक्षर आहे, इथे पी हे दुसरं अक्षर आहे, इथे यू आहे आणि इथे ओ आहे। तर अशा वेळी दुसरं अक्षर सगळ्यात अगोदरचं जे असेल त्याने आपल्याला या शब्दांची सुरुवात करायची आहे, म्हणजे तो शब्द सगळ्यात अगोदर आपल्याला ठेवायचा आहे। जसे पहा या ठिकाणी शॉप मधील एच हा शब्द अगोदरच्या अक्षराने सुरू होतो। मग आपल्याला काय करावं लागेल, हा शब्द सगळ्याच्या अगोदर ठेवावा लागेल। तर एच आपण अगोदर घेऊया, शॉप। त्यानंतर पहा पी आहे, यू आहे आणि ओ आहे। हे ओ त्यानंतर येतं, म्हणजे त्यानंतर आपल्याला कोणता शब्द ठेवावा लागेल, सुन। त्यानंतर ओ नंतर पी येतं, म्हणजे आपल्याला त्यानंतर स्पीड हा शब्द ठेवावा लागेल आणि त्यानंतर सूट हा शब्द ठेवावा लागेल, कारण याची सुरुवात यू ने होते। तर अशा प्रकारे आपण या ग्रुपमधील शब्द देखील अल्फाबेटिकल ऑर्डरने ठेवलेले आहेत। मित्रो, एकाच परीक्षेमध्ये असे तुम्हाला 2 जोड्या म्हणजे 4 दूने 8 शब्द क्रमाने लिहायचे असतात आणि यासाठी तुम्हाला 2 मार्क्स मिळणार आहे। किती सोपं काम आहे पहा। मित्र हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या ठिकाणी घेतलेले सर्वच्या सर्व शब्द हे आपण ॲक्टिव्हिटी शीटमधून घेतलेले आहेत। चला पुढील प्रश्न आपण पाहूयात। स्ट्राईक, फ्लॅश, रिवायवल, प्रेझेन्स असा पहिला ग्रुप आहे। तर या ग्रुपमध्ये ए ने सुरू होणारा शब्द आहे का पहा, नाही, तर डायरेक्ट एफ ने सुरू होणारा शब्द आहे। तर हा शब्द आपल्याला सगळ्यात अगोदर घ्यावा लागेल, फ्लॅश। त्यानंतर बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ इथपर्यंत शब्द नाही। त्यानंतर पी ने सुरू होणारा शब्द आहे प्रेझेन्स। मग हा शब्द आपण इथे ठेवूया। त्यानंतर आहे आर आणि एस। हे आर हे एसच्या अगोदर येतं, म्हणून रिवायवल हा शब्द आपण घेऊया आणि त्यानंतर स्ट्राईक हा शब्द सर्वात शेवटी येईल, कारण एस हे आर नंतर येतं। चला आणखी काही शब्द पाहूयात। प्रायोरिटी, पीस, पिक्चर, प्लॅस्टिक सगळेच्या सगळे शब्द पी ने सुरू होणारे आहेत, म्हणून आपल्याला आता दुसरं लेटर पाहायचं आहे। पहा या ठिकाणी दुसरं लेटर आहे आर, या ठिकाणी आहे ई आणि या ठिकाणी आहे आय,
या ठिकाणी आहे एल. तर सगळ्यात अगोदर कोणतं लेटर येतं? ई हे लेटर येतं, म्हणून पीस हा शब्द सर्वात सुरुवातीला येईल. त्यानंतर आय येईल, पिक्चर, म्हणून हा शब्द येईल. त्यानंतर यल येईल, म्हणून प्लास्टिक हा शब्द आपल्याला यानंतर घ्यावा लागेल. आणि त्यानंतर आर येईल, म्हणून सर्वात शेवटी प्रायोरिटी हा शब्द आपल्याला घ्यावा लागेल. चला पुढील शब्द पाहूयात. स्टोरी, गुड, बेल, वाईड अशा प्रकारचे हे शब्द आहेत मित्रो. जुलै 2024 या परीक्षेमधील हे शब्द आहेत. पहा, सर्वात सुरुवातीला एसने शब्द सुरू झाला आहे, नंतर जीने झाला आहे, नंतर बीने झाला आहे, नंतर डब्ल्यूने झाला आहे. म्हणजे बीने सुरू होणारा शब्द आपल्याला अगोदर घ्यावा लागेल, कारण ए आणि बी असं आहे. त्यानंतर सी डी ई एफ जी, त्यानंतर जीने सुरू होणारा शब्द आपल्याला घ्यावा लागेल. एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस, क्यू आर पर्यंत शब्द नाहीत. त्यानंतर डायरेक्ट एसने सुरू होणारा स्टोरी शब्द आहे, म्हणून तो आपण घेऊया. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी वाईड हा शब्द डब्ल्यूने सुरू होतो, म्हणून हा येईल. आणखी काही शब्द घेऊया. पहा, या ठिकाणी सगळेच शब्द एलने सुरू होत आहेत, म्हणून दुसरं लेटर आपल्याला आता विचारात घ्यायचं आहे. पहिल्या शब्दाचं दुसरं लेटर आहे आय, दुसऱ्या शब्दाचं दुसरं लेटर आहे ए, तिसऱ्या शब्दाचं दुसरं लेटर आहे ई, आणि शेवटच्या शब्दाचं आहे ओ. तर लॅक या शब्दाचं दुसरं लेटर ए आहे, म्हणून हा शब्द आपण सुरुवातीला घेऊया. त्यानंतर लर्न या शब्दाचं दुसरं लेटर ई आहे. त्यानंतर LION, लायन या शब्दाचं दुसरं लेटर आय आहे. आणि त्यानंतर लुक या शब्दाचं दुसरं लेटर ओ. यापैकी सगळ्यात शेवटी येणारं आहे, म्हणून हा शब्द सगळ्यात शेवटी येईल. चला आणखी काही शब्द घेऊयात. ट्रीज, बर्ड्स, गार्डन, रोज असे हे शब्द आहेत मित्रो. मार्च 2024च्या परीक्षेला आलेले हे शब्द आहेत. पहा, पहिला शब्द टीने सुरू झालेला आहे, दुसरा बीने सुरू झालेला आहे, तिसरा जीने सुरू झालेला आहे, तर चौथा आरने सुरू झालेला आहे. बीने सुरू झालेला शब्द सगळ्यात अगोदर येईल, कारण ए बी. त्यानंतर जीने सुरू होणारा शब्द येईल गार्डन. त्यानंतर आरने सुरू होणारा शब्द येईल रोज. आणि त्यानंतर टीने सुरू होणारा शब्द येईल ट्रीज. चला आणखी काही शब्द पाहूया. ट्रूथ, ट्रबल, टेस्ट, ट्रीटमेंट. मित्रो पहा, या ठिकाणी 3 शब्द TRने सुरू झालेले आहेत. TR, 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 म्हणून हे शब्द नंतर येतील. दुसरं लेटर या शब्दामधलं ई आहे, बाकीच्या तिन्ही शब्दामधलं आर आहे, म्हणजे हा टेस्ट हा शब्द सर्वात सुरुवातीला येईल. आता या शब्दामधील तिसरं लेटर आपल्याला पाहायचं आहे. पहा, या शब्दामध्ये तिसरं लेटर आहे यू, या शब्दामध्ये आहे ओ, या शब्दामध्ये आहे ई, म्हणजे हा शब्द अगोदर येईल ट्रीटमेंट. त्यानंतर ओ ने सुरू होणारा शब्द येईल. ओ ने सुरू होणारा म्हणजे तिसरं लेटर ओ ज्यात आहे तो ट्रबल. आणि त्यानंतर ट्रूथ हा शब्द सगळ्यात शेवटी येईल, कारण याचं तिसरं लेटर यू आहे. चला आणखी काही शब्द पाहूयात. सर्वाइव्ह, लीडर, डिस्कस, प्रेझेंट. मार्च 2023च्या परीक्षेला आलेले हे शब्द आहेत मित्रो. या शब्दाची सुरुवात यसने झालेली आहे, याची सुरुवात एलने झालेली आहे, याची सुरुवात डीने झालेली आहे, आणि याची सुरुवात पीने झालेली आहे. तर डीने सुरुवात झालेला शब्द सगळ्यात अगोदर येईल. त्यानंतर पहा, एलने सुरू होणारा शब्द येईल, कारण एल हे पीच्या अगोदर येतं. लीडर हा शब्द येईल डिस्कस नंतर. आणि त्यानंतर प्रेझेंट हा शब्द येईल. आणि त्यानंतर यसने सुरू होणारा सर्वाइव्ह हा शब्द येईल. चला आणखी काही शब्द पाहूया. लाईट, लॉयल, लक, लार्ज. सगळेच शब्द एलने सुरू झालेत, म्हणून आता दुसरं लेटर पहा, याचं आय आहे, दुसऱ्या शब्दाचं ओ आहे, तिसऱ्या शब्दाचं दुसरं लेटर यू आहे, आणि चौथ्या शब्दाचं दुसरं लेटर ए आहे. हे ए असल्यामुळे हा शब्द सर्वात सुरुवातीला येईल. त्यानंतर आय हे लेटर येईल ए नंतर, म्हणून लाईट हा शब्द येईल. आणि त्यानंतर LOYL, लॉयल हा शब्द येईल. आणि त्यानंतर यू दुसरं लेटर असलेला शब्द लक हा सगळ्यात शेवटी येईल. चला आणखी काही शब्द आपण पाहूयात. मॅरेज, चाइल्डहुड, रिझल्ट, हॅबिट. जुलै 2023ला आलेला हा प्रश्न आहे. पा, याची सुरुवात यमने झालेली आहे, याची सीने झालेली आहे, याची आरने झालेली आहे, आणि याची एचने झालेली आहे.
तर सीने सुरू होणारा चाइल्डहुड हा शब्द सगळ्यात अगोदर येईल. त्यानंतर एच येईल, कारण एच हे एमच्या अगोदर येतं म्हणून हॅबिट हा शब्द त्यानंतर येईल. त्यानंतर मॅरेज हा शब्द येईल, कारण आरच्या अगोदर एम येतं आणि त्यानंतर येईल रिझल्ट. अशा प्रकारे हे शब्द आपल्याला मित्रहो लिहायचे आहेत. चला पुढील शब्द पाहूयात. ट्रूप, टॅलेंट, टायर्ड, टार्गेट. पहा सगळेच टीने सुरू झालेले आहेत. या ठिकाणी दुसरं लेटर ए आहे, या ठिकाणी देखील ए आहे. दोन्ही शब्दामध्ये दुसरं लेटर ए आहे म्हणून याचं तिसरं लेटर आपल्याला पाहावं लागेल. हे आहे एल आणि याचं आहे आर, म्हणजे तिसरं लेटर ज्याचं एल आहे तो शब्द सगळ्यात अगोदर येईल. टॅलेंट. लक्षात ठेवा, थोडा अवघड वाटतो, परंतु या ठिकाणी इतर शब्दामध्ये दुसरं लेटर आर आहे, या ठिकाणी आय आहे. तर दुसरं लेटर ए असणारा शब्द आपल्याला अगोदर घ्यायचा आहे, पण हे दोन्ही शब्द अगोदर येत नाहीत. अगोदर एक घ्यावा लागेल, त्याच्यानंतर टार्गेट येईल. दुसरं लेटर ए असलेले दोन शब्द आपण अगोदर घेतलेले आहेत. लक्षात ठेवा, गोंधळून जायचं नाही. दुसरं लेटर ज्याचं एच्या जवळचं आहे ते शब्द अगोदर घ्यायचे. आता याचं दुसरं लेटर आर आहे आणि याचं आय आहे, मग हा आयवाला शब्द अगोदर येईल आणि त्यानंतर ट्रूप येईल. अशा प्रकारे टॅलेंट, टार्गेट, टायर, ट्रूप या क्रमाने आपण शब्द लिहिलेले आहेत. चला आणखी पुढील शब्द पाहूया. पॅरेंट्स, मिस्चिफ, काइंड, इपिक असे शब्द आहेत. याचं पहिलं लेटर आहे पी, याचं आहे एम, याचं आहे के आणि याचं आहे ई. तर ई हे सगळ्यात अगोदर यायला पाहिजे म्हणून इपिक हा शब्द आपण अगोदर घेऊया. त्यानंतर पहा के येईल का एम येईल, तर अशा वेळी बोटावर मोजा ए बी सी डी एफ जी एच आय जे के अगोदर येईल म्हणून काइंड हा शब्द अगोदर येईल. त्यानंतर एम येतं म्हणून मिस्चिफ त्यानंतर येईल आणि त्यानंतर पॅरेंट्स येईल. चला पुढील शब्द पाहूया. टाईम, टफ, टेम, टेक्निक सगळे शब्द टीने सुरू झालेले आहेत म्हणून दुसरं लेटर आपल्याला पाहायचं आहे. याचं आहे दुसरं लेटर आय, याचं आहे ओ, याचं आहे ए आणि याचं आहे ई. म्हणून ए दुसरं लेटर ज्याचं आहे हा टेम शब्द सर्वात सुरुवातीला येईल. त्यानंतर टेक्निक हा ईने सुरू होणारा म्हणजे दुसरं लेटर असलेला शब्द येईल. त्यानंतर आय ज्याचं दुसरं लेटर आहे हा टाईम शब्द येईल आणि त्यानंतर ओ हे ज्याचं दुसरं लेटर आहे हा टफ शब्द येईल. चला मित्रो आणखी काही शब्द आपण पाहूयात. बुक, स्कूल, रीड, शॉर्ट या शब्दांची पहिली लेटर्स पाहूया. पहा याचं बुक आहे, याचं यस आहे, याचं आर आहे, याचं यस आहे. तर बी ज्याचं पहिलं लेटर आहे तो शब्द सर्वात सुरुवातीला येईल. त्यानंतर आर यस असं येतं म्हणून रीड आरने सुरू होणारा शब्द त्यानंतर येईल. आता हे दोन्ही शब्द यसने सुरू झालेले आहेत. फक्त एकाच परीक्षेमध्ये पहिल्या ग्रुपमध्ये अशा प्रकारे सारखे लेटर असलेले शब्द टाकलेत. मग याचं दुसरं लेटर पाहूया आपण सी आहे म्हणून हा शब्द स्कूल हा शब्द अगोदर येईल आणि याचं दुसरं लेटर एच आहे म्हणून हा त्यानंतर येईल. चला मित्रो आणखी पुढील शब्द पाहूया. शर्ट, सॉफ्ट, सक्सेस, स्किल असे हे शब्द आहेत. या शब्दांची दुसरी लेटर्स पाहूया आपण. इथे एच आहे, इथे ओ आहे, इथे यू आहे आणि इथे के आहे. हे दुसरं लेटर आपण का पाहिलं, कारण पहिलं लेटर सगळ्यांचं सारखंच आहे. तर दुसरं लेटर सगळ्यात अगोदर येणारं कोणाचं आहे, शर्टचं आहे म्हणून शर्ट अगोदर येईल. त्यानंतर पहा या ठिकाणी ओ आहे, यू तर शेवटी जाईल. या ठिकाणी के आहे, के हे ओच्या अगोदर येतं म्हणून स्किल हा शब्द अगोदर येईल आणि त्यानंतर सॉफ्ट शब्द येईल आणि सक्सेस शब्द सगळ्याच्या शेवटी येईल. चला मित्रो आणखी काही शब्द पाहूयात. हार्ड वर्क, गोल, सक्सेस, एम असे हे शब्द आहेत. पा याची सुरुवात एचने झालेली आहे, याची जीने झालेली आहे, याची यसने झालेली आहे आणि याची एने झालेली आहे. एने सुरुवात होणारा शब्द अगोदर येईल एम. त्यानंतर जी एच असा आहे ना म्हणून गोल हा शब्द 2 क्रमांकावर येईल आणि हार्डवर्क हा शब्द 3 क्रमांकावर येईल आणि यस हे खूप उशिरा येतं म्हणून सक्सेस हा शब्द शेवटी येईल. चला आणखी काही शब्द पाहूया. स्मार्ट, सिम्पल, स्ट्रेंज, स्पेसिफिक सर्वांचं पहिलं लेटर यस असल्यामुळे हे यस आपल्याला मदत करणार नाही. तर दुसरे लेटर आपल्याला आता पाहायचे आहेत. याचं एम आहे, याचं आय आहे, याचं टी आहे आणि याचं पी आहे. म्हणून ज्याचं
दुसरं लेटर अगोदर येईल म्हणजे आय सगळ्यात अगोदर येतं म्हणून सिंपल शब्द अगोदर येईल, त्यानंतर एम येईल म्हणून स्मार्ट शब्द येईल, त्यानंतर पी येईल म्हणून स्पेसिफिक येईल आणि टी हे शेवटी जातं म्हणून स्ट्रेंज येईल. लक्षात ठेवा मित्रो, ABCDनुसार ABCDच्या क्रमानुसार शब्द जसे येतात तसे आपल्याला घ्यावे लागतील. टी या ग्रुपमध्ये सगळ्यात शेवटी जातं म्हणून आपल्याला स्ट्रेंज हा शब्द सगळ्यात शेवटी आपण घेतलेला आहे. मित्रो, आता तुमची बारी आहे. आपण ज्या पद्धतीने परीक्षेमधील शब्दच घेतलेले आहेत तसाच परीक्षेमधील शब्दांचा एक ग्रुप तुमच्यासाठी या ठिकाणी आपण ठेवलेला आहे. हा एक ग्रुप आहे आणि आणखी एक ग्रुप आहे. अशा प्रकारे मार्च 19 आणि मार्च 2020 अशा 2 परीक्षेमधील अशा प्रकारचे हे 4 ग्रुप तुमच्यासाठी दिलेले आहेत. मित्र पटपट हे शब्द क्रमाने लावा आणि पटकन कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. पाहूया सगळ्यात अगोदर कुणाला उत्तर येतं ते. मी तर तुमचे हे सगळे शब्द चेक करण्याचा प्रयत्नच करील. तरीसुद्धा या ठिकाणी 10th क्लास इंग्लिश नावाचा व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे. त्या ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा. या शब्दांची उत्तरे तर तुम्हाला तिथे मिळतीलच, यासोबतच 10वीचा संपूर्ण अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि हाच ग्रुप 10वी पास झाल्यानंतर तुम्हाला 11th क्लास इंग्लिश नावाने दिसेल आणि त्यानंतर पुन्हा 12th क्लास इंग्लिश नावाने हाच ग्रुप तुम्हाला दिसेल आणि 12वी पर्यंत तुम्ही निश्चिंत व्हाल. आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूची बेल आयकॉनसुद्धा दाबा. आणि मित्रो, 10वी परीक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी दिलेले हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.